नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती. त्याचं नाव आहे आरविशानी. बोल बेटू. मम्मा बोल. चॅनलचं नाव काय आपल्या? आरविशानी. बेटू फक्त शिट्टा मारायचं काम करतोय. हा गुटे कुठे असं. तुम्हाला चांगल्याने माहिती असेल, मला घरी गुड्डी बोलतात. जे माझे व्हिडिओ रोज बघतात त्यांना माहिती असेल की माझं नाव घरी गुड्डी आहे. तर हा मला म्हणजे मी शाळेत जायचे तेव्हापासून मग गुड्डी तू कुठे आहे, गुड्डी तू कुठे आहे असा विचारायचा. मग ते त्याला सवयच आहे गुड्डी कुठे आहे, गुड्डी कुठे बोलत राहतो असा. आणि आज मांडीवर घेऊन बसले. जास्त लाड आलाय त्याला आज. ना रे मिठू. का रे? काय काय मिठू आहे उतर खाली. हे बघा, हा माझा मिठू. बरं महिना नाही, महिना तुला नाही मारायची ना, खाऊन देत नव्हतीस ना काहीच. महिन्याची पण आठवण येते मला. आणि कमेंट्स असतात की नको टोचेल ती तुला, नको महिना कुठे, महिना कुठे. तर महिना एकदम मस्त आहे आणि खूप हॅपी आहे, मोकळी राहते घरामध्ये. हॅपी 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 हॅपी. बच बच बच. तर मी घेतलेली आहे आरुष बदमाश. मी घेतलेली आहे मेथीची भाजी साफ करण्यासाठी. आणि आता बनवेल मेथीची भाजी, वरण भात असा माझा प्लॅन आहे स्वयंपाकाचा. तर मेथीची भाजी साफ करायला घेतली, पण गड्डी खूप मोठी आहे. बघू आता मला कोणी मदत करतं का मेथीची भाजी साफ करायला. जे मदत करेल त्याला छान छान जेवण भेटेल खायला. मी तर नाही करणार. नाही असं नाही करायचं. मी पण आताच ऑफिस मधनं आले ना, मी पण थकून आले कामावरून. प्लीज प्लीज प्लीज. लय 1-1.5 तास, अर्धा तास लागून जाईल हिला. 1 तास तर पक्का आहे, कारण खूप बारीक बारीक मेथी आहे. पटकन स्वयंपाक करून मग गरबा खेळायला जायचं ना आपल्याला, म्हणून. तर चला बघू आता मला कोण मदत करतं. आरुषने केलं तर सगळं इकडे फेकून देईल. काय पाहिजे तुला? काय बघतोय तू? काय करतो टीव्हीवर? अरे काय ते? अभ्यास नाही करायचा बाबू तुला? आरू आरू अभ्यास नाही करायचा? नाही म्हणतो, डायरेक्ट नाही म्हणतो. विशालची सुट्टी आहे आज, आणि आज आम्ही जाणार आहोत मस्त गरबा खेळायला. बाहेर पाऊस नाहीये, उघडलाय. म्हणजे होता चालू पण आता उघडलाय. तर मग चला स्वयंपाक वगैरे करते आणि मग जाऊया आपण गरबा खेळायला. आज मजा येईल. ठीक आहे. तर मला आता जेवण पाहिजे, मला गरम गरम. तर मदत करावाच लागेल, कारण की खरंच खूप मोठी भाजी आहे. कारण की तिला थोडा वेळ लागतोच, चांगली वगैरे साफ करायला थोडा वेळ लागतोच आहे ना आरू, है ना? थोडा वेळ लागतो तिला, म्हणून तिला थोडस असं मदत केली का लवकर पण होईल आणि स्वयंपाक पण लवकर होईल ना आरू. मिठू हस, मिठू हस, मिठू हसता दिवस म्हटलं. तर मंडळी तयारी वगैरे केलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता, मी छान ग्रे कलरचा ड्रेस घेतलेला आहे आणि केसच विंचरत होती. म्हटलं छान तयारी करते मस्त आणि जाते गरबा खेळायला. आरुषला पण छान ग्रे कलरची पॅन्ट घातली. आरुषकडे टी शर्ट नव्हतं तर म्हटलं ग्रे कलरची पॅन्ट आहे, तर ती लॉंग पॅन्ट घाल म्हटलं, छान दिसेल तुला ब्लॅक टू ग्रे. आणि विशालने पण छान तयारी करायला घेतली होती. तर पण पाऊस एवढा जोरात येतो, एवढा जोरात पाऊस चालू आहे. हवं तर मी तुम्हाला दाखवते, पण पूर्ण मूड ऑफ झालेला आहे. आणि आम्ही 2 जण असतो तर आम्ही नक्की खेळायला गेलो असतो आणि खूप मजा केली असती. पण आरविश सोबत आहे, नंतर विरू असेल सोबत, आरू आहे, विरू आहे. पोरं भिजून जातील पावसामध्ये. त्यामुळे मग आम्ही 2 जण अजून पण विचार करतोय काय करू, जायचं की नाही जायचं. वाजलेत आता बरोबर 9:30 10:30 पर्यंतच गरबा असेल. 1 तास मग कधी जाणार, कधी येणार, कधी खेळणार असतं. तर विशाल बोलतात तू राहू दे, सगळं सोड. इकडे बघा, मी कपडे घालून चेंज केले, पण आता जेवायला बसलो कारण की पाऊस अजून जोरात चालू झालाय. पण जाऊ दे आता, तिकडे लहान पोरं सोबत म्हणून भिजून जातील, पण मजा पण राहणार नाही. कारण की कोणी पावसात खेळणार पण नाही, बघायला काय भेटणार पण नाही. खेळणारे पावसामध्ये खेळतात विशाल, पण आपल्याकडे लहान मुलं आहे, दुसरं काय नाही. चला मग आता जेवण वगैरे करून मग डायरेक्ट झोपायची तयारी करेल. आणि समजत नाही आता काय
मूड तर पूर्ण ऑफ झालाय माझा. तर पावसाला काही काम नाही आहेत. जा रे बाबा तर जा. मंडळी हा पाऊस तुम्ही बघू शकता किती जोरात चालू आहे. खूप भयंकर हा पाऊस चालू आहे. वीज असे कडकडतायत एकदम. ते बघा ते दिसत असेल. आणि ढग मस्त गरबा खेळतोय. मूड ऑफ सर्वांचा पावसाने. लाईट मध्ये दिसतं बघा. लाईट मध्ये खूप छान डिसिजन झाला की आम्ही नाही गेलो खेळायला. ठीक आहे, पण यावर्षी आता काही गरबा खेळायला मिळणार नाही कारण उद्या बाहेर जायचं आहे आणि उद्या आम्ही रात्री जाणार आहोत तिकडे आणि सोमवारी तर ऑफिस आहे. असं तर समजत नाहीये. बघूया काय होतंय ना विशाल. या वेळेला गरबा आरवीश होमवर्क करतोय. एबीसीडी दाखव बाबू. या वर्षी आम्हाला गरबा नाही जमणार. बस झालं. बाय कर सर्वांना. तू पोएम बोलो ना. जॉनी जॉनी पप्पा नाही नीट बोल. मछली जल की रानी बोल. मछली जल की. अरे बोल ना पप्पा काय. जॉनी जॉनी. तर मंडळी कालचा व्हिडिओ जो होता तो मी नंतर काही शूट नाही केला कारण माझा खूप मूड ऑफ झाला होता. मला गरबा खेळायला नाही भेटलं म्हणून. आणि आज रात्रभर पण पाऊस चालू आहे. रात्रभर पाऊस चालू आहे. अजिबात पाऊस थांबायचं नाव घेत नाही. इगतपुरीला पण खूप जास्त पाऊस आहे. आणि आजचा पण आमचा प्लॅन आहे घाटमदेवीला इगतपुरीला जायचं, पण तो पण कॅन्सल झाला. आणि आता आज आहे रविवार आणि मस्त सकाळ झाली. आता गरम गरम पोहे बनवते आणि मस्त नाश्ता करू. पोह्यांचाच ना नाश्ता. ठीक आहे. तर इकडे आता मस्त मी पोहे बनवलेले आहेत आणि नाश्त्याची सुरुवात झालेली आहे. इकडे आहे गरम गरम चहा. बंद करा मोबाईलला. काय झालं तर मंडळी पाऊस खूप चालू आहे आणि पावसामुळे खूप मूड ऑफ झाला. आता माझा काही वेगळा प्लॅनिंग आहे पण ते पण सक्सेस नाही होते. काल गरबा सक्सेस नाही झाला. गरबा खेळायला नाही. मी घेते आहे मस्त गरम गरम चहा. पाऊस कुठे सगळीकडे पाऊसच चालू आहे आणि आरुषला घेऊन ट्रॅव्हल करणं पावसात खूप मुश्किल आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल मी इगतपुरीला गेले होते घाटमदेवीच्या जत्रेला. भाऊ वहिनी सगळे आम्ही ऑल फॅमिली होती म्हणजे मावशी वगैरे सगळ्या होत्या दसऱ्याच्या दिवशी. पण मग आता मला दसऱ्याच्या दिवशी म्हटलं ठीक आहे थोडा सुट्टी असेल तर मग घरी आराम पण होईल. आणि मला आज सुट्टी पण आहे कारण लास्ट वीकमध्ये थोडं एक्स्ट्रा वर्क केलेलं होतं त्याच्या सुट्टी मला मिळालेली आहे. पण मग म्हटलं जाऊन येते इगतपुरीला. पण मग कसला हा पाऊस काय समजत नाही काय चालू आहे. खूप म्हणजे असं कंटाळा आला आता पावसाचा. असं वाटतं बस आता बस नको पाऊस. हा कंटाळा आला मला या पावसाचा अक्षरशः. ना विशाल इगतपुरीला घाटमदेवी मागच्या वर्षी गेलो तर यावर्षी काही शक्य नाही वाटतं. पण ना ओटी भरायला जावंच लागेल विशाल. पाऊस जर थांबला तर मी रात्रीची का होईना पण निघेल म्हणजे निघेल कारण मी दरवर्षी आईची ओटी भरत असते. आणि यावर्षी मला पाऊस एवढा आहे. इगतपुरीमध्ये तर खूप जास्त पाऊस आहे. सकाळीच मेसेज आलेले आहेत की खूप जास्त पाऊस आहेत म्हणून इगतपुरीला. घाटमदेवीची जत्रा बंद आहे अक्षरशः. पाळणे वगैरे सगळं बंद आहे असं सांगितलंय. देवीचं दर्शन चालू आहे म्हणा पण खूप कमी प्रमाणात पब्लिक आहे दर्शनासाठी. नाही दुपारचे 2 वाजलेत पण पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये. पण व्हिडिओ आता इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय बाय.